नमस्कार. आज एकनाथ महाराजांचा अभंग. मराठी व्याकरणात भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या शब्दांना किंवा शब्दरचनांना अलंकार म्हणतात. अलंकारामुळे भाषेला गोडवा व सौंदर्य प्राप्त होते. शब्द अलंकार व अर्थालंकार असे अलंकारांचे दोन प्रकार पडतात. शब्द अलंकारात अनुप्रास, श्लेष, यमक असे तीन प्रकार पडतात. तर अर्थालंकारात अनेक अलंकार येतात. उदाहरणार्थ रूपक, उपमा, उत्प्रेक्षा. आजचा अभंग म्हणजे रूपक अलंकाराचा उत्तम नमुना आहे. रूपक अलंकार म्हणजे जेव्हा उपमेय म्हणजेच ज्याची तुलना करायची आहे ती व्यक्ती, वस्तू आणि उपमान ज्याच्याशी तुलना करायची आहे ती व्यक्ती किंवा वस्तू या दोन्ही गोष्टींमध्ये इतके साम्य असते की दोन्ही वस्तू एकच आहे असे मानले जाते, तेव्हा तो रूपक अलंकार होतो. देह हे उखळ या ओळीत देह हे उपमेय, हेच उखळ म्हणजे उपमान आहे असं महाराज म्हणतात. किंवा मन हे मुसळ, मन हे उपमेय असून मुसळ हे उपमान आहे. नाथ महाराजांनी अनेक रूपकपर अभंग लिहिलेले आहेत आणि त्यामुळे आपली भाषा अधिक समृद्ध, सौंदर्यवान झालेली आहे. रामकृष्ण